नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये विविध कर्मामधील विशेष कर्म, विविध पूजनामधील विशेष पूजन म्हणजे वास्तुशांती. या वास्तुशांती मागील मूळ उद्देश काय आहे, पौराणिक विचार काय आहे, आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे आणि यामुळे वैज्ञानिक सांगड मानवी जीवनामध्ये कशा प्रकारे घातल्यानंतर किंवा मंत्रोच्चार, वास्तुशांती, पूजा इत्यादी वैज्ञानिकरित्या योग्य आहे की नाही, या सर्वांचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आजकाल सर्व ठिकाणी, सर्व प्रदेशात, सर्व मानवामध्ये अगदी आवर्जून केले जाणारे विविध कर्म आहेत, जसे पूजा, अभिषेक, अर्चन, हवन, स्मरण, विविध देवतेंचे चिंतन, त्यायोगे केले जाणारे भजन इत्यादी. यामध्ये मानवाच्या जीवनात जेव्हा तो सतत काही ना काही कार्य करत असताना काहीतरी इच्छा म्हणजेच आनंदाबरोबर स्वतःची वास्तू किंवा स्वतःचे घर घेतो, तर त्यास नेहमी वाटते की या नवीन वास्तूमध्ये आपली प्रगती व्हावी, या वास्तूमध्ये आपल्याला समाधान, स्थिरता, आनंद, सौख्य लाभावे. नव्हे तर आपल्या आनंदाची, लक्ष्मीची आणि सुखाची वाढ होऊन सर्वांना या वास्तूमध्ये उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी. यासाठी तो व्यक्ती घर घेताना जसे उत्तम ठिकाण, शहरापासून जवळ, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मार्केट इत्यादींचा विचार करतो. मात्र या सर्वांबरोबर भूमी परीक्षणापासून ते वास्तू घेण्यापर्यंत सर्वांगीण विचार करणे आवश्यक आहे. कारण भूमी क्रयविक्रयापासून निर्माण होणारे दोष निराकरण करण्यासाठीच शास्त्र निर्दिष्ट विधान म्हणजेच वास्तुशांती होय. याबद्दल विश्वकर्मा प्रकाशात असा श्लोक आला आहे की देवतानांच नराणांच गजगोवा जनामपि निवास भूमी शिल्पज्ञैर वास्तु संज्ञ मितीर्यते. म्हणूनच मनुष्य ज्या भूतलावरती वास्तू निर्माण करतो किंवा घर घेतो, त्या भूमी देवता, त्या भूमीवर पूर्वीच्या काळी आधी असणारे वृक्ष, प्राणीमात्रांबद्दल काहीतरी पूजनादिक कर्म करून कृतकृत्यता व्यक्त करणे अनिवार्य आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या घरात उत्तम सकारात्मक ऊर्जा मिळावी, सर्वांचे विचार सात्विक राहावेत, मुलांना, बालकांना ज्ञान, सत्कर्म, सत्संग स्वीकारण्याची वृत्ती निर्माण व्हावी, सर्व कुटुंबियांना आर्थिक, मानसिक, शारीरिक स्थैर्य प्राप्त व्हावे. याकरता आपण आयुष्यभर नोकरी, व्यवसाय, विविध कार्ये करतच असतो. याबरोबरच आपण ज्या जागेवर किंवा ज्या घरामध्ये, वास्तूमध्ये राहतो, त्याबद्दलही विशिष्ट पूजन जाणून घेऊन ते कर्म करणे अत्यंत गरजेचे आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. कारण जसे व्यवसाय करत असताना, एखादे कार्य करत असताना, नोकरी करत असताना त्यामध्ये वृद्धिंगतता यावी किंवा वाढ व्हावी, नोकरीमध्ये प्रमोशन मिळावे किंवा शिक्षणामध्ये यश प्राप्त व्हावे, यासाठी आपण विचाराने किंवा कार्याने सतत प्रयत्नशील असतो. तसेच वास्तू, बंगला, कंपनी, हॉटेल, मॉल, वाडा, कार्यालये, शाळा अशी विविध ठिकाणेही वास्तुशास्त्रानुसार असणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुशास्त्र हा विषय जरी वेगळा असला तरी तो पूजनादिकासाठी किंवा
वास्तुशांतीमध्ये अंतर्भाव त्याचा होतोच, किंबहुना तीही गोष्ट लक्षात ठेवून वास्तू घेतली पाहिजे, घर घेतले पाहिजे, किंवा हॉटेल, मॉल, व्यवसायाचे ठिकाण निवडले पाहिजे. आता प्राथमिकतया वास्तुशांती म्हणजे नेमकी काय, ती का करावी, केल्याने काय होते, नाही केले तर त्याची अशुभ फळं कशी मिळू शकतात, नेमका मूळ उद्देश काय, असे विविध प्रश्न मानवास भेडसावत असतात. किंबहुना ते बरोबरही आहेत. यातील सर्व बाबींचा विचार करता प्रथम आपण वास्तुशांती करण्याची कारणे लक्षात घेऊ, की का वास्तुशांती करावी. कोणते दोष निर्माण झाल्यामुळे त्या वास्तूतील निगेटिव्ह एनर्जी वाढू शकते. तर पहिला दोष जो आहे तो भूमीतील दोष. वास्तविकता घर बांधताना भूमीचा क्रय विक्रय होतो आणि भूमी ही माता असल्याने तिचा क्रय विक्रय करणे अयोग्यच, म्हणून तोही दोष निर्माण होतो. भूमीवरती नांगर फिरवणे, हत्यार चालवणे हेही योग्य नाही. किंवा त्या वास्तूच्या जागेवर असणारी जुनी जे दैवी वृक्ष आहे, वड आहे, पिंपळ आहे, औदुंबर आहे इत्यादी वास्तू बांधण्यापूर्वी त्याचे छेदन केले जाते. त्या भूमीमध्ये किंवा त्या झाडामध्ये असणारे कृमी, कीटक, पशु पक्षी, झाडावर राहणारे यांची कळत नकळत हिंसा होते. किंवा जेव्हा बिल्डिंग बांधली जाते किंवा घर बांधलं जातं तर कारागीर काम करत असताना काही लागल्यास त्यांचे रक्त पतनही होते. त्या भूमीवरती 100-200 वर्षापूर्वी काय होते, स्मशान होते की इतर अजून काही होते. त्याचप्रमाणे सुवर्णादी अष्टधातू यांचा वापर लोखंडापर्यंत करत असताना लोखंडाचा जास्त वापर केलेल्या अशा घरामध्ये कशा प्रकारची एनर्जी येऊ शकते. अंशतः आंतरिक बाह्य दोष निवारण हेतू घर बांधताना प्रकृती आणि प्राणी त्यांची क्षमा प्रार्थनेसाठी आणि सर्व अपदांपासून रक्षणार्थ वास्तुशांती करणे आवश्यक आहे. अशी अनेक कारणे सांगता येईल, परंतु प्राथमिक ही कारणे आहे की यासाठी वास्तुशांती करणे अत्यंत गरजेचे आहे. आता वास्तुशांती करत असताना विविध संदर्भ आहेत. जसं कोणतंही कार्य करत असताना मग बेस शोधतो की हे कुठून निर्माण झालं, कुठून उदयास आलं. तर वास्तुशास्त्रानुसार सद्यस्थितीत प्रत्येकाला घर बांधणे शक्य नाही, आणि जर वास्तुशास्त्रानुसार घर नसेल तर ते दोषयुक्त घर सांगितले आहे, दोषयुक्त वास्तू सांगितली आहे. म्हणून ती निराकरण होण्यासाठी, ती दोषे जाण्यासाठी विश्वकर्मा प्रकाश, सम्रांग सूत्रधार, मानसार, मयमतम अशा विविध ग्रंथांमध्ये वास्तू कशी असावी हे वर्णित केल्याबरोबरच वास्तू निर्माण झाल्यानंतर ते दोष निघून जावे म्हणून काय करावे हेही वर्णित आहे. त्याचप्रमाणे वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये, विविध पुराणामध्ये, स्कंद, अग्नी, वायू इत्यादी पुराणामध्ये, स्थापत्य शास्त्रामध्ये, नारद पुराण किंवा विविध संहितेमध्ये, किंबहुना असे म्हणणे वावगे ठरू नये की रामायण महाभारतात सुद्धा याचा उल्लेख आढळतो. तसेच रामायणाचा जर विचार करायचा झाला तर श्रीराम प्रभूंनी चित्रकूट पर्वतावर जेव्हा कुटी निर्माण केली, तर निर्माण केल्यानंतर श्रीराम प्रभूंचे वाक्य आहे, लक्ष्मणाबरोबर संवाद होत असताना, कर्तव्यम वास्तुशमनम सौमित्रे चिरंजीवीभी. म्हणजे तेथे सुद्धा उत्तम विद्वान ऋषींकडून श्रीराम प्रभूंनी वास्तुशांती नावाचे कर्म केलेले आपल्याला
वाचनात मिळते. म्हणजे वेदकाळापासून या वास्तुशांती क्रमासाठी अनिवार्यता आहे, नव्हे नव्हे तर अनन्यसाधारण महत्त्व सुद्धा आहे. आता वास्तुशांती हे कर्म करत असताना त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते पाहण्यापूर्वी वास्तुशांती आणि विज्ञान याचाही विचार करणे आवश्यक आहे. कारण या शतकामध्ये विज्ञानाची सांगड घालणं आध्यात्मिक दृष्ट्या किंवा प्रत्येकाला समजेल अशा दृष्ट्या आवश्यक आहे. आता वास्तुशांती विधान ही एक प्रक्रिया आहे. म्हणजे वास्तूमधील प्रत्येक वस्तू, भिंत, द्वार, खोल्या, व्यक्ती किंबहुना अणुरेणूंवर वैदिक मंत्राच्या साहाय्याने एक विशिष्ट परिणामकारक प्रक्रिया होय. जगातील प्रत्येक कणांचा दुसऱ्या कणांवरती, वस्तूवरती परिणाम होतो हे सिद्ध आहे. म्हणून आपण जेथे राहतो, वावरतो, विचार करतो, बोलतो तेथील वास्तू, माती, कण, वस्तू यावर विचारांबरोबर ध्वनीचेही परिणाम नक्की होते. ध्वनीचे परिणाम होत असताना काहीतरी प्रक्रिया मात्र घडते. आता हे सर्व विचार या 21व्या शतकामध्ये न पटणारे जरी असले तरी विशेष असे आहे की मूक विचारांचेही रिदम, व्हायब्रेशन्स निर्माण होतात. असे विचार शास्त्रज्ञांनी बीटामध्ये मोजलेले आहेत. हे सिद्ध आहे. आपल्या प्रत्येक क्रियेचा परिणाम वातावरणात राहतो. त्यामुळे त्याचा परिणाम कधी लवकर तर कधी उशिराने अनुभवास येतो. याकरता एव्हरी ॲक्शन हॅज रिॲक्शन हा प्रकृतीचा नियम आहे. म्हणून क्रिया अशी असावी की ती परावर्तित होताना एक सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकेल. ती क्रिया म्हणजेच वास्तुपूजा, शांती, कर्म, आराधना, उपासना, हवन, स्मरण, चिंतन इत्यादी. वास्तुशांती विधान जे प्रत्येक व्यक्तीने घरात राहण्यापूर्वी करणे गरजेचे आहे. त्यामुळे देह, मन, भाव, विचार यांची शुद्धी होऊ शकेल. आता वास्तुशांती करत असताना पंचतत्वांचे समतोलीकरण सुद्धा केले जाते. हा पण एक भाग ह्या विधानात येतो. आणि याचा जर विचार करायचा ठरला तर निसर्गातील पंचतत्व हे मानवाच्या शरीराशी संबंधित आहे. कारण मानवाचे शरीर सुद्धा पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहे. त्यामुळे मंत्र, हवन, क्रिया, पूजन हे अतिशय प्रभावी ठरतात. आणि हे सर्व वास्तुशांती निमित्त गुरुजींच्या मंत्रोच्चाराने होऊ शकते. बऱ्याच जणांना यावरील शास्त्र, मंत्र, विधान, पूजन कार्य ही सर्व विज्ञानाशी संलग्न नाहीत असे वाटते. मात्र याचा सखोल विचार केल्यास हे सर्व सत्य आणि मानवाच्या हितासाठी आहे हे लक्षात येऊ शकते. मात्र यास अनुभव घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय हे सिद्ध होऊ शकत नाही किंबहुना ते समजू शकत नाही. कारण वास्तुशांती कर्म करत असताना किंवा कोणतेही पूजन करत असताना मंत्रोच्चाराच्या साहाय्याने जे काही रिदम, जे काही व्हायब्रेशन्स, जी काही ऊर्जा, जी काही वातावरणातील बदल घडतात ती अनुभवातून कळू शकतात. आता वास्तुशांती करत असताना कोणकोणती कर्मे केली जातात हेही आपण पुढे पाहणार आहोत. ते याकरता की सर्वात महत्वाचं वास्तुशांतीचा पौराणिक संबंधही लक्षात घेतला गेला पाहिजे. असे म्हणतात की रुद्र प्रजापती व उषा यांचा चतुर्थ म्हणजे चौथा पुत्र म्हणजे वास्तुष्पती, ज्याला गृहपती असेही म्हणतात, जो यज्ञाचा रक्षक आहे
सर्व भवनांचा स्वामी आहे आणि पृथ्वी ही त्याची गृहस्वामिनी आहे असंही म्हटले जाते. दुसरा पौराणिक संबंध किंवा विचार असा आहे की महाकाय हा मानव निर्माण झाल्यानंतर सर्व जगताला व्यापून राहिला आणि तो शांत होत नाही, म्हणून त्याला शांत करण्यासाठी ब्रह्मदेवाने सांगितलेल्या उपायानुसार सर्व देव त्यावर विराजमान झाले, किंबहुना बसले आणि त्या शांत केले. तेव्हा तो अपराधी म्हणून वास्तुपुरुष याने अभय ब्रह्मदेवाजवळ मागितले आणि पृथ्वी तलावर भवनांचा रक्षक म्हणून तुला हविर्भाग देतील असे अभय ब्रह्मदेवाने दिले. अजून एक या संदर्भात कथा आढळते जी मत्स्य पुराणात येते. युद्धप्रसंगी भगवान शिवाच्या घामापासून निर्माण झालेला हा वास्तुपुरुष अंधकासूर वा विविध राक्षस यांचा वध करूनही त्याची भूक शमली नाही, शांत झाली नाही. म्हणून तो पुन्हा शिवाच्या संहारासाठी आला असताना सर्व देवांनी त्याला खाली पाडून त्याला शांत केले आणि शिवांनी भवन अधिपती म्हणून वरदान दिले. असा हा वास्तुपुरुष. अशा विविध कथा पुराणामध्ये आढळतात. मात्र तात्पर्य हे की वास्तुशमन करण्यासाठी, आशीर्वाद प्राप्तीसाठी वास्तुशांती याची अनिवार्यता मात्र नक्कीच आहे. आता वास्तुशांतीमध्ये अंतर्गत केले जाणारे विधी तसे मोठ्या प्रमाणात असतात. मात्र आपण संक्षिप्त आढावा त्याचा घेऊया की महत्वाचे विधी कोणते. वास्तुशांती करत असताना विविध पीठांची म्हणजे गणपती पूजन, पुण्यवाचन, देवीचे पूजन, वास्तुमंडलादी नवग्रह रुद्रमंडल स्थापन, त्यांचे हवन इत्यादी कर्म करून ती संपन्न केली जाते. यात महत्वाचा विधिक्रम म्हणजेच पंचांगक्रम, शालाक्रम, गृहप्रवेश जो स्थिर लग्नावरती केला जातो, वास्तुपूजन, हवन आणि नंतर वास्तुनिक्षेप. आता शालाकर्म म्हणजे नेमकं काय. जेव्हा जमीन नांगरली जाते आणि विविध ठिकाणी आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य महत्वाचे पिलर्स घेतले जातात, तेव्हा कृमी कीटकादी हनन झाल्यानंतर त्यांच्या तृप्तीसाठी आणि ते पिलर, ते स्तंभ उत्तमतया अनादी कालापर्यंत त्यांना स्थिरत्व प्राप्त होऊन यावत चंद्रश सूर्यश्च यावत देशा वसुंधरा, जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि वसुंधरा आहे तोपर्यंत आपत्तीपासून आपल्या घराचं रक्षण व्हावं याकरता त्यांचे पूजन सांगितलेले आहे. त्यांना दही भाताचं बलिदान, नैवेद्य सांगितलेलं आहे. घर बांधत असताना, फ्लॅट बांधत असताना होत नाही, त्यामुळे ते वास्तुशांतीच्या अंतर्गत सर्व गुरुजन करतात. त्याला शालाकर्म हे संबोधलेले आहे. शालाकर्माबरोबरच अजून एक महत्वाचा विधी म्हणजे गृहप्रवेश. गृहप्रवेश करत असताना देव, वर्धिनी देवता, दबार देवता, राधा दामोदर म्हणजे तुळशीचं पूजन, शिधा इत्यादींचं पूजन करून, द्वार गणेशाचं दृढ तोरणाचं पूजन करून, डोक्यावर कलश घेऊन सुवासिनीचा प्रवेश सांगितला आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया डोक्यावरती रांजण किंवा माठ घेऊन घरामध्ये येत असत. पृथ्वी तलावरती आणि मानवाच्या शरीरात जर पर्सेंटने विचार केला की जास्त प्रमाण कसलं आहे तर ते जलतत्वाचं आहे. आणि जलापासूनच विविध रोग, विचार निर्माण होत असतात. ते जर शुद्ध असणं, सात्विक असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तो कलश डोक्यावर घेतला जातो. घरामध्ये धनधान्याची समृद्धी म्हणून शिधाई घेतला जातो. आपल्या दबाराचे, आपल्या गुरुजनांचे, आपल्या परिवाराचे, मुलांचे रक्षण व्हावे याकरता दबार देवता आणि दबार गणेश स्थापन केला जातो. आणि हे सर्व झाल्यानंतर गुरुजनांच्या, ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार घरामध्ये प्रवेश केला जातो. त्याला गृहप्रवेश असं म्हणतात.
त्याचबरोबर यात सर्वात महत्त्वाचं अजून दुसरे आहे की वास्तुमंडळाची स्थापना. विशिष्ट प्रकारे वास्तुमंडळाची रचना करून त्या ठिकाणी विविध देवतेंचे आवाहन केले जाते. वास्तू हा पुरुष समान आहे. म्हणजे आपलं घर जे आहे त्याला पुरुष ही संज्ञा जर दिली तर विविध ठिकाणी विविध देवतेंचा वास सांगितलेला आहे. परंतु त्या देवता आपण त्या ठिकाणी जाऊन वास्तूमध्ये स्थापन करू शकत नाही. मात्र सुपारीवरती आवाहन करून मंडलावरती स्थापन करून त्या देवतेंचे मात्र आशीर्वाद प्राप्त करण्यास शास्त्रसंमती आहे. म्हणून विशिष्ट वास्तुमंडळाची रचना करून त्या देवतांची पूजन आवाहन केले जाते. या विशिष्ट देवता सांगितलेल्या आहे. ज्याप्रमाणे पर्जन्य आहे, गृहक्षत आहे इत्यादी देवता. ह्या देवता कार्यरत होण्यासाठी आणि घरामध्ये सौख्यता प्राप्त होण्यासाठी त्या देवतेंचे वास्तुपुरुषा समवेत आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून वास्तुमंडळाची स्थापना केली जाते. सर्व पूजन हवनादिक कर्म झाल्यानंतर वास्तुशांतीतला महत्वाचा भाग म्हणजे वास्तुनिक्षेप, जो घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये केला जातो. वास्तुप्रतिमेचे पूजनाधिक सर्व कर्म झाल्यानंतर तो वास्तुपुरुष पालथा त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवला जातो पेटीमध्ये, जेणेकरून वास्तुशांती कर्म जरी झाले तरी त्या वास्तुपुरुषाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि ते आपल्या घरामध्येच राहावं म्हणून तो वास्तुनिक्षेप त्या ठिकाणी शास्त्राने करावयास सांगितले आहे. असे हे कर्म वास्तुशांतीचे सर्वांनी नक्की करावे. त्याचप्रमाणे वास्तू याचा अर्थच वास याचा अर्थ राहणे. त्यामुळे ज्या ठिकाणी आपण राहणार आहोत त्या ठिकाणी इतर गोष्टींच्या कार्याबरोबर आपण हे कर्म करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्वांना उत्तम याचा लाभ होऊ शकेल. असे हे वास्तुशांती कर्म संक्षिप्तरित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सखोल ज्ञान आहे, परंतु सखोल ज्ञानापेक्षा प्राथमिक माहिती जर प्रत्येक व्यक्तीला कळू शकली तर तोही त्या कर्माचा त्याचप्रमाणे ते कर्म केल्यानंतर अनुभव घेऊ शकतो. म्हणून घर घेतल्यानंतर किंवा कोणतीही गोष्ट, घर, बंगला, वाडा, हॉटेल, कार्यालय, शाळा यांची वास्तुशांती होणे हे शास्त्राने अनिवार्य सांगितले आहे आणि विज्ञानाने ते केल्यानंतर कोणत्या प्रकारची फलता प्राप्त होते हेही दर्शविले आहे, किंबहुना ते अनुभवासी आहे. कारण मंत्र मननात त्रायते इति मंत्रः, मंत्रोच्चारामध्ये जी शक्ती आहे, जी ताकद आहे, ती मानवाला सर्व दुःखातून मुक्त करण्यासाठी सक्षम आहे. मात्र ती अनुभवली पाहिजेत आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओम स्वस्ती.